नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अशी टेस्टी बर्फीची रेसिपी घेऊन आले आहे की जे बिगनर्स लोक असतात ना, त्यांना बर्फी म्हटलं की आलं भाजायचं व पाक करायचं टेन्शन, आणि पाक एकतारी परफेक्ट जमला नाही तर बर्फी व्यवस्थित बनणार नाही। तर आज मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात बनणारी पेढ्यासारखी अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे की यात तुम्हाला पाक तर दूर, गॅस ही पेटवायची गरज भासणार नाही, कारण की बनवायला खूपच सोपी आहे। याला मोठे तर काय, लहान मुलंही इझिली बनवू शकणार। तर चला हलवाई स्टाईल बर्फी बनवूया। तर सर्वात आधी मी इथे अर्धा कप साखर घेतली आहे, तर मिक्सी जारमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊयात। आपल्याला साखरला अगदी बारीक ग्राइंड करायची आहे। बघा, आपण साखरला अगदी बारीक ग्राइंड करून घेतले आहे। तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये टाकण्यासाठी मी इथे साजूक तूप घेतले आहे। तूप खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असायला नको, तुपाचे टेक्स्चर याप्रमाणे असायला पाहिजे। तर यामध्ये 2 मोठे चमच तूप टाकूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता मिक्सरच्या मदतीने 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात, ज्यामुळे मिश्रण अगदी क्रीमसारखं फ्लफी होईल। तुम्ही वाटल्यास तर चमच्याने सुद्धा फेटू शकता, फक्त थोडा वेळ लागेल। बघा, आपलं मिश्रण अगदी लाईट झालेलं आहे आणि क्रीमसारखं फ्लफी होऊन हलकं झालेलं आहे। जर तुमचं मिश्रण व्यवस्थित मिक्स होत नसेल तर तुम्ही यात 1 चमचा आणखीन तूप टाकू शकता किंवा 1 चमच दुधावरची मलाई पण टाकू शकता। मिश्रण अगदी याप्रमाणे फ्लफी असायला पाहिजे। तर सध्या याला झाकून 2 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवून देऊया। आता बर्फीला हेल्दी व टेस्टी बनविण्यासाठी परत मिक्सी जारमध्ये टाकूया 10 ते 15 काजू, 10 ते 15 बदाम, थोडेसे पिस्ता व 15 ते 20 किशमिश। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यात आणखीन कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही ते टाकू शकता। तर यानं जाडसर ग्राइंड करून घेऊयात। बघा, आपण ड्रायफ्रूटला जाडसर ग्राइंड करून घेतले आहे, खूप बारीक ग्राइंड करायचं नाही। मिश्रण याप्रमाणे थोडं जाडसर असायला पाहिजे। तर प्लेटमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया। आता बर्फी बनवण्यासाठी मी इथे 1 कप म्हणजे 250 ग्रॅम दाळवा घेतला आहे, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते। हा दाळवा आधीच भाजलेला असतो व हेल्दी पण असते। तर पूर्ण दाळव्याला मिक्सी जारमध्ये टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात। बघा, आपण दाळव्याला अगदी बारीक ग्राइंड करून घेतले आहे। पावडर जाडसर नसून अगदी बारीक असायला पाहिजे। आणि इकडे तूप आणि पिठी साखरची मलाई पण छान सेट झालेली आहे। तर यामध्ये टाकूया दाळव्याची पूर्ण पावडर, सोबतच टाकूया ड्रायफ्रूटची पावडर जी आपण ग्राइंड करून ठेवली आहे, व छान सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकूया 1 चमच वेलची पावडर। आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही दाळव्याला आधीच ग्राइंड करून ठेवले असेल ना, तर तुम्हाला ही बर्फी बनवायला फक्त 5च मिनिटं लागतील आणि खायला तर अगदी पेढ्यासारखी खूप चविष्ट लागते। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता बाइंड म्हणजे गोळा करण्यासाठी मी इथे 2 चमच नॉर्मल थंड दूध घेतले आहे। तुम्ही वाटल्यास तर मलाई पण वापरू शकता। तर व्यवस्थित मिक्स करूया आणि याचा सॉफ्ट गोळा न करता थोडं कडकच गोळा करायचा आहे। खरंच मंडळी, ही बर्फी कोणालाही जमेल, कारण बनवायला खूपच सोपी आहे आणि खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण गॅस न पेटवता घरी बनवली आहे। जर तुम्हाला जास्त दिवस टिकून ठेवायची असेल तर तुम्ही यात दूध न टाकता 2 ते 4 मोठे चम्मच तूप टाका, ज्यामुळे तुम्ही 15 ते 20 दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही। बघा, आपण याचं असं छान कडक गोळा बनवून घेतला आहे। मला मिश्रणाला बाइंड करण्यासाठी फक्त 1.5 चम्मच दूध लागले आहे आणि अर्धा चम्मच शिल्लक आहे। इथे लक्षात ठेवा, मिश्रणाला बाइंड करण्यासाठी दूध खूप कमी टाकायचं आहे आणि याचं नरम मुलायम गोळा न करता सख्त गोळा करायचा आहे। जर तुमचा गोळा सॉफ्ट झाला तर बर्फी खायला चविष्ट लागणार नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तर चला वेळ न घालवता पटकन बर्फीला सेट करूया।
त्यासाठी मी हे प्लेट घेतली आहे. तुम्ही ट्रे पण वापरू शकता. तर प्लेटला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात आणि पूर्ण मिश्रण यामध्ये टाकून स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात. बघा, आपण याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित स्मूथ करून घेतले आहे. आता अगदी हलवाई स्टाईल लुक देण्यासाठी थोडेसे पिस्ता आणि बदामने डेकोरेट करूया आणि स्पॅच्युलाने दाबून घेऊयात, जेणेकरून ड्रायफ्रूट निघणार नाही, बर्फीला चिटकून राहतील. ड्रायफ्रूट टाकणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर टाका किंवा तुम्ही प्लेन पण ठेवू शकता. ड्रायफ्रूटने बर्फी खूप हेल्दी बनेल. तर बघा, रेडी आहे आपली बर्फी सेट व्हायला. तर 10 ते 15 मिनटं अशीच राहू द्यायची किंवा तुम्हाला खूप घाई गडबड असेल तर तुम्ही 10 मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, लवकर सेट होईल. बघा, 10 मिनटं झालेले आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे. तर चला पटकन कट करूया. वाव, किती सॉफ्ट लुसलुसीत बनली आहे की जी तोंडात टाकतेच विरघळेल. बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे. वाटते ना अगदी मार्केटच्या बर्फीसारखी सुपर, आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते. तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण गॅस न पेटवता किती छान पेढ्यासारखी टेस्टी इन्स्टंट बर्फी फक्त 10 मिनटात बनवली आहे. तर चला मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते. वाव, बघा आतून टेक्स्चर किती छान दाणेदार आलेला आहे व किती सॉफ्ट लुसलुसीत बनली आहे की जे तोंडात अजिबात चिटकणार नाही, तोंडात टाकतेच विरघळेल. तर मंडळी, राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये तुम्ही गॅस न पेटवता ही बर्फी एकदा तरी नक्कीच बनवा, ज्यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची ही बचत होईल आणि खायला खूपच टेस्टी पेढ्यासारखी लागते व घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. इथपर्यंत की घरचे आणि शेजारपाजारचे लोकही तुम्हाला विचारतील की इतकी स्वादिष्ट बर्फी तुम्ही कुठून मागवली आहे. जर तुम्हाला माझी आजची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.